सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी एकटी घरात काम करत असते. काय ग निकिता, सांग ना तुझ्या पप्पाला, आता जाऊन सांग. पप्पा मी एक पण काम करत नाही घरात, मम्मीच करते सर्व काम दिवसभर घरात. सांग जरा पप्पाला. काय ग निकिता, तुझा बाप मला बोलतो घरातच बसलेली असते घर कोंबडी सारखी. म्हणजे काय बोलायचं त्याला? हा, तो असतो का मला बघायला इथं मी काय करते दिवसभर? पूर्ण दिवस मला कामात जातो निघून, तो तर दिवसभर बाहेरच असतो. त्याला सांग, माहित आहे ना बोलायचं नाही मग मध्ये. मला बोलतात दिवसभर काय करते, म्हणजे दिवसभर यांचं 10 वेळा चहा बनवा, टिफिन बनवा, यांना टिफिन यांचं भरून द्या, जेवण बनवा, भांडे कसा भांडे धुवा, सर्व काय मीच करा. यांच्या दिवसभर पुढे पुढे नाचायचं आणि मला बोलतात दिवसभर घरात काय करते. वा, मम्मी पप्पा विचारतायत माझं पैशांचं पाकिट कुठे आहे. मला का विचारताय आता? म्हणजे मी आता चोर पण झालीये का? तुझे पप्पाला सांग मी आहे ना म्हणून टिकली. जर दुसरी कोणी असती ना तुझ्या पप्पाला पूर्ण भिकारी बनून फरार झाली असती. राहू दे ना, मी पण बघते आता कोण कामं करतं घरातलं. आता एका पण कामाला हात नाही लावणार मी. मम्मी पप्पा बोलतात रात्री मी दारू पिऊन येणार आहे, तू भांडतेस म्हणून. हा हा, तुझ्या पप्पाला तर निमित्तच लागते दारू प्यायला. आधी मलाच घालून पाडून बोलायचं आणि नंतर मग दारूची धमकी द्यायची. वा, दारू पी म्हणावं, दुसरं काहीतरी पी, मला नको सांगू, मला नाही फरक पडत. माझं थोडी शरीर खराब होणार आहे, ज्याचं शरीर त्याच्यापाशी.